तिच्या मानेवर माझ्या श्वासांची उष्णता इतकी वाढली होती की तिला स्वतःच्या अस्तित्वाचाही विसर पडला होता. वर्गात साध्या कपड्यांमध्ये राहणारी अस्मिता जेव्हा पहिल्यांदा माझ्या इतक्यात जवळ आली तेव्हा त्या बंद खोलीत जे घडलं ते सांगताना आजही माझे हृदयाचे ठोके वाढतात. एका सावळ्या मुलाची मादक प्रेमकथा. माझं नाव सत्यम. रंगाने सावळा दिसायला साधा आणि मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला एक सामान्य मनुष्यच. ही एक कथा त्या काळाची आहे जेव्हा मी 12वीच्या वर्गात होतो. माझ्याच वर्गात एक राहणारी मुलगी होती, अस्मिता. या कथेच्या आधी आम्ही एकमेकांना ओळखतही नव्हतो. फक्त मला इतकंच माहिती होतं की या नावाची मुलगी माझ्या एका वर्गात शिकते. अस्मिता दिसायला तशी आखीव-रेखीव, अगदी देखणी होती. तिचा रंग गव्हाळ होता, पण वर्गातील त्या साध्या युनिफॉर्ममुळे कोणालाच कळेना की ती इतक्या अतिशय देखण्या आणि अप्रतिम सौंदर्याची मालकी नाही. ती नेहमी वेळेवर यायची, शांतपणे आपलं काम करायची आणि कोणाशी जास्त बोलायची नाही. ती नेहमी स्वतःला थोडं राखून ठेवायची. त्यामुळे वर्गातील मुलेही तिच्याकडे जास्त लक्ष देत नव्हती. पण तिच्या त्या शांत स्वभावातच एक वेगळी मोहिनी होती. आमच्या कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांचे कार्यक्रम सुरू झाले. वर्गातील सगळी मुलं आणि मुली कोणत्या ना कोणत्या खेळात भाग घेण्यासाठी मैदानावर जात होती. त्यामुळे वर्गातील तासिका होत नव्हत्या. त्या काळात वर्गात फक्त आम्ही दोघेच असायचो, कारण आम्हा दोघांनाही खेळामध्ये जास्त रस नव्हता. एक दिवस मी वर्गात एकटा बसून खूप कंटाळलो होतो. मनात विचार आला की आज काहीतरी करून अस्मिताशी बोलायला पाहिजे. तिच्याकडे पाण्याची बाटली मागण्याचा बहाण्याने मी तिच्या बाकाजवळ गेलो आणि मिश्किलपणे म्हणालो, नमस्ते. तिने माझ्या बोलण्याकडे सुरुवातीला पूर्णपणे दुर्लक्ष केलं. मी तिला 2-3 वेळा हाक मारली तेव्हा तिने कुठे माझ्याकडे आक्षेपाने पाहिलं. तिला बोलक्या डोळ्यात एक संताप होता. ती अत्यंत रुक्ष स्वरात म्हणाली, काय आहे? मी थोडा चाचरत म्हणालो, मला पाणी हवं आहे. तुझी बाटली देऊ शकतेस का? तिने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि सरळ नकार दिला. ती म्हणाली, बाहेर जाऊन नळावरून पाणी पी. मला त्या क्षणी खूपच वाईट वाटलं, पण मी तिला काहीच बोललो नाही. मी गुपचूप तिथून निघून गेलो. त्यानंतरही मी कित्येक वेळा कोणत्या ना कोणत्या बहाण्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती मला अजिबात भावतच नव्हती. तिच्या या उदासपणामुळे आणि कोरडेपणामुळे माझ्या मनात एक अस्वस्थता निर्माण झाली होती. पण म्हणतात ना, प्रयत्नांशी परमेश्वर भेटतो. एक दिवस मला ती सुवर्णसंधी मिळालीच. मी पाहिलं की अस्मिता माझ्या मित्राकडे फिजिक्सच्या भौतिकशास्त्राच्या नोट्स मागत होती. आता माझ्या या मित्राने तर स्वतःच्या नोट्स बनवल्या नव्हत्या. तो तिला काय देणार? मी लगेच मित्राला डोळा मारला आणि हळूच म्हणालो, अस्मिताला सांग की नोट्स सत्यमकडे म्हणजेच माझ्याकडे आहेत. तिच्याकडून घेऊन जा. मित्रांनी जाऊन तिला सांगितलं. आता नोट्सची गरज असल्यामुळे तिची ओढ माझ्याकडे लागली. ती हळूच पावलांनी माझ्या बाकापाशी आली. तिच्या चालढालीत एक वेगळीच नजाकत होती. ती अत्यंत मधाळ आवाजात म्हणाली, सत्यम, मला तुझ्या भौतिकशास्त्राच्या नोट्स पाहिजे आहेत. मी जरा हसून म्हणालो, ठीक आहे, मी तुला नोट्स नक्की देईल, पण माझी एक अट आहे. तिने भुवया उंचावून विचारलं, कोणती अट? मी त्याच्याशी डोळ्यात पाहत म्हणालो, तुझ्या मैत्रीची माझ्याशी मैत्री तुला करावी लागेल. तिने थोडा विचार केला. तिच्या चेहऱ्यावर खट्टा भाव येऊन गेला आणि ती म्हणाली, ठीक आहे. त्या दिवसांपासून आमच्यात बोलणं सुरू झालं. नोट्सच्या निमित्ताने सुरू झालेलं हे बोलणं कधी संवादात बदललं कळलंच नाही. एक दिवस मी जरा हिंमत करून तिचा फोन नंबर मागितला आणि तिनेही तो सहज मला दिला, कारण आत्तापर्यंत आम्ही खूप चांगले मित्र झालो होतो. हळूच आमचं फोनवर बोलणं सुरू झालं. आम्ही दोघी व्हॉट्सअपवर चॅटिंग करू लागलो. काही दिवसातच ती माझ्यासोबत इतकी मनमोकळेपणाने बोलू लागली की आम्ही तासनतास गप्पा मारत बसायचो. तिच्या मनातील अबोली आता दूर झाली होती. एक दिवस मी तिला व्हिडिओ कॉल करण्याच्या आग्रह केला. सुरुवातीला तिने संकोचाने नकार दिला, पण माझ्या हट्टामुळे ती तयार झाली. काय सांगू मित्रांनो, जेव्हा कॅमेरा सुरू झाला तेव्हा पहिल्यांदा मी तिला तिच्या घरच्या कॅज्युअल कपड्यांमध्ये पाहिलं. तिला पाहून एक मोठा धक्काच बसला. तिचा तो सडपातळ बांधा आणि घरच्या साध्या कपड्यांमधील तिचे ते रूप एखाद्या अप्सरेसारखी भासत होती. तिचे मोकळे केस तिच्या गोऱ्या गालांवर रेंगाळत होते. तिचे ते मादक आणि मोहक रूप पाहून माझ्या मनातील संयम सुटू लागला होता. मी जेव्हा जेव्हा तिच्या सौंदर्याकडे कौतुक करायचो तेव्हा ती लाजेने लाल व्हायची आणि पटकन कॉल कट करायची. त्यानंतर 1-2 तास फक्त मेसेजवर तिची खोडकर मस्ती चालायची. आता आमच्यात एक विशेष खास जाणीव निर्माण झाली होती. मी तिला कधीकधी माझ्या मित्राच्या प्रेमकथा सांगायचो की तो त्याच्या मैत्रिणीला कॉलेजच्या मागे कसा भेटायला जातो.
हे ऐकताना तिच्या डोळ्यात एक उत्कंठ असायची, पण लगेच ती थोडी उदास व्हायची. मी तिला विचारायचो, काय झालं अस्मिता, उदास का झालीस? तुझं मन नाही का माझ्याशी बोलायला? ती फक्त एवढंच म्हणायची, होतं तर, पण मी हे सगळं कोणासोबत बोलू? मी म्हणायचो, मी आहे ना तुझ्यासाठी. आणि ती हसून विषय टाळायची. मला समजत नव्हतं की ती माझ्या प्रेमात पडते की नाही. पण आता मी ठरवलं होतं की काहीही झालं तरी मी तिला आता प्रपोज करणारच. मी एक योजना आखली. शाळेतून निघाल्यावर मी तिला फोन केला आणि जवळच्या एका शांत कॅफेमध्ये कॉफी पिण्यासाठी बोलावलं. सुरुवातीला तिने नकार दिला, पण माझ्या आग्रहाखातर ती आली. कॅफेच्या एका कोपऱ्यात आम्ही दोघे बसलो होतो. तिची ती नजरानजर होताच माझ्या हृदयाची धडधड वाढली होती. मी हळूच खिशातून एक लाल गुलाबाचं फूल काढलं. तिचा तो हात माझ्या हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, अस्मिता, आय लव्ह यू. जेव्हापासून तुला पाहिले तेव्हापासून माझ्या हृदयाचे ठोके चुकतात. तुझ्याशी चॅटिंग करताना मला वेळेचं भान राहत नाही. मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे. माझं हे बोलणं ऐकून अस्मिताच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. तिने कमालीच्या आश्चर्याने आणि रागाने माझ्याकडे पाहिलं. तिचा हात झटकून ती अत्यंत कठोर स्वरात म्हणाली, सत्यम, मी तुला फक्त एक चांगला मित्र मानते. आपल्यात या पलीकडे काहीही नाही. एवढं बोलून ती तरातरा कॅफेबाहेर निघून गेली. मला स्वतःचा खूप राग आला होता. मी तिला फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण तिने फोन उचलला नाही. व्हॉट्सअपवर अनेकदा सॉरीचे मेसेज मी पाठवले, पण तिने ते पाहिलेच नाहीत. दुसऱ्या दिवशी मी कॉलेजमध्ये गेलो, पण अस्मिता आलीच नव्हती. असे सलग 3 दिवस झाले ती कॉलेजला आली नाही. माझी अस्वस्थता शिगेला पोहोचली होती. मी ठरवलं की थेट तिच्या घरी जायचं. मी जेव्हा तिच्या घरी पोहोचलो तेव्हा तिचे बाबा बागेत बसले होते. मी त्यांना नमस्कार केला आणि म्हणालो, काका, मी अस्मिताचा मित्र आहे. ती 3 दिवसांपासून कॉलेजला आली नाही, म्हणून तिची चौकशी करायला आलो होतो. काकांनी सांगितलं की तिची तब्येत थोडी खराब आहे, पण उद्यापासून ती कॉलेजला येईल. मी त्यांना निरोप घेऊन निघालो, पण उद्याची सकाळ कधी होते याची मी आतुरतेने वाट पाहिली. दुसऱ्या दिवशी ती कॉलेजमध्ये आली. तिचा तो चेहरा खूप फिकट पडला होता. ती माझ्या शेजारून निघून गेली. मी तिच्याकडे पाहून हसलो, पण तिने पूर्णपणे दुर्लक्ष केलं. दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली. सर्व मुलं मैदानात जेवायला गेली. संपूर्ण कॉरिडॉर रिकामा झाला होता. ही संधी साधून मी तिच्या मागे गेलो. ती एका रिकामी स्टोअररूमजवळ उभी होती. मी धाडस केलं. तिचा नाजूक हात पकडला आणि तिला त्या स्टोअररूमच्या आत घेऊन गेलो. सुरुवातीला ती खूप रागवली, पण माझ्या डोळ्यातील काळजी पाहून ती शांत झाली. मी अत्यंत हळू आवाजात म्हणालो, अस्मिता, मला माफ कर. त्या दिवशी मी तसं बोलायला नको होतं. माझं हे बोलणं ऐकताच अस्मिताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागली. तिची अबोली फुटली. ती रडत रडत म्हणाली, तू सॉरी काय म्हणतोयस सत्यम? त्या दिवशी जेव्हा तू मला प्रपोज केलंस तेव्हा मी घाबरून तिथून निघून गेले, पण घरी गेल्यावर मला रात्रभर झोप लागली नाही. मला समजत नव्हतं की मी जे केलं ते बरोबर होतं की चूक. तू मला कॉल करत होतास, पण माझ्यामध्ये तुझ्याशी बोलण्याची हिंमत नव्हती. मी रात्रभर रडत होते आणि त्याच त्रासामुळे मला ताप आला होता. मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नव्हतं रे. तिच्या डोळ्यातून वाहणारे ते अश्रू आणि तिच्या शब्दांतून होणारी ती प्रेमाची ओढ पाहून माझ्या मनातील सर्व शंका दूर झाल्या. मी तिला शांत करण्यासाठी तिच्याजवळ गेलो आणि आम्ही दोघे इतके जवळ होतो की 2 शरीरं नसून एकच जीव असल्याचा भास होत होता. मी हळूच पुढे झालो आणि तिच्या थरथरण्या ओठांवर माझे ओठ टेकवले. सुरुवातीला तिने संकोचाने मला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या स्पर्शातील ऊब जाणवताच ती शांत झाली. आम्ही दोघे एकमेकांच्या भावनांच्या संगमात असे काही हरवून गेलो होतो की आम्हाला जगाचं भानच उरलं नाही. आमच्या दोघांचे श्वास जड झाले होते. त्या अंधारलेल्या स्टोअररूममध्ये एक भयान शांतता पसरली होती. मी क्षणभर थांबलो, मागे झालो आणि स्टोअररूमचा दरवाजा आतून कडी लावून बंद केला. कडी लावल्याबरोबरच मी पुन्हा तिच्याकडे वळालो आणि तिथेच आमच्या एका नव्या स्वप्नवच प्रवासास सुरुवात झाली. स्टोअररूमच्या दरवाजाची ती कडी जशी लागली तसा बाहेरच्या जगाचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. त्या अंधारलेल्या खोलीत पसरलेली ती भयान शांतता आता आमच्या दोघांच्या वेगवान श्वासांनी भरून गेली होती. मी मागे वळालो आणि अस्मिताकडे पाहिलं. खोलीत खिडकीतून येणारा उजेडाचा एक लहानसा कवडसा थेट तिच्या चेहऱ्यावरच पडत होता. अंधारलेल्या खोलीत तिच्या डोळ्यांची चमक एखाद्या दिवासारखा मला मार्ग दाखवत होती. तिचा तो सडपातळ बांधा आणि तिच्या चेहऱ्यावर असलेला तो नजाकतीचा भाव पाहून माझ्या शरीरात वीज संचारल्यासारखी झाली. मी पाऊल पुढे टाकलं. तिच्या मनात अजूनही एक हुरहुर आणि अस्वस्थता होती, पण माझ्या नजरेतील ती ओढ पाहून तिची जणू वाचाच बसली होती. मी तिच्या आणखी जवळ गेलो
आमच्यातलं अंतर इतकं कमी होतं की मला तिचे शब्द नाही तर तिचे श्वास ऐकू येत होती. तिच्या केसांतून दरवळणारा तो मोगऱ्याचा सुगंध मला अधिकच बेधुंद करत होता. मी अजिबात वेळ न घालवता तिला माझ्या पिळदार शरीराच्या कुशीत ओढून घेतलं. शब्दांनी जे सांगता येत नव्हतं ते माझ्या एका घट्ट मिठीने सगळं सांगून टाकलं होतं. तिनेही कोणताही संकोच न बाळगता तिचे नाजूक हात माझ्या पाठीवर घट्ट रोवले. तिने माझ्या इतक्या जवळ स्वतःला ओढून घेतलं की तिच्या हृदयाची धडधड मला स्वतःच्या छातीत जाणवू लागली होती. तिचा तो हुंदका माझ्या खांद्यावर विरघळत होता. तिच्या शरीराचा तो थरकाप माझ्या स्पर्शाने हळूहळू शांत होत होता. मी हळूच माझे हात तिच्या पाठीवरून फिरवले. तिची ती मखमली त्वचा आणि पाठीचा तो लवचिक पोत माझ्या हातांना चुकावत होता. माझ्या या हळूवार स्पर्शाने ती अधिकच चहारली. तिने तिचे डोळे गच्च मिटवून घेतले. तिच्या मानेवर माझ्या श्वासांची उष्णता इतकी वाढली होती की तिला स्वतःच्याही अस्तित्वाचाही विसर पडला होता. आम्ही दोघे त्या मिठीत इतके एकरूप झालो होतो की तिथली वेळही आपली वाट विसरली होती. मी हळूच माझी बोटे तिच्या केसात गुंफली. त्याने हळूच तिची बोटं कानामागे सारली आणि त्याच्या बोटांच्या मऊ स्पर्शाने तिच्या गालावर एक वेगळीच लाली उमटली होती. मी माझी नजर तिच्या थरथरणाऱ्या ओठांवर स्थिर केली. तिचे ते मधाळ ओठ काहीतरी बोलू पाहत होती, पण क्षमतांऐवजी फक्त गरम सुस्कारे बाहेर पडत होती. मी माझी हनुवटी तिच्या चेहऱ्याजवळ नेली आणि माझ्या ओठांनी तिच्या ओठांना पुन्हा एकदा वेध घेतला. यावेळेस तो स्पर्श फक्त शांत करणारा नव्हता, तर त्यात एक अनोखा आवेश होता, एक हव्यास होता. दोघांच्या ओठांमधलं अंतर जेव्हा मिटलं तेव्हा जणू विश्वातील सर्व शक्ती एक जागी एकवटली होती. तिच्या ओठांची ती चव एखाद्या अमृतासारखी मधोष करणारी होती. ती पूर्णपणे माझ्या प्रेमाच्या धुंदीत बुडाली होती. सुरुवातीला असलेली तिची भीती आता पूर्णपणे विरघळणारे रूप घेत होती. तिच्या ओठांवरची ती हलकी लाली आणि माझी ती बेधुंद नजर, त्या खोलीत फक्त दोन आत्मे एकमेकात विलीन होत असल्याचा भास होत होता. आमच्या चुंबनाचा वेग जसा वाढला तशी त्या बंद खोलीतील उष्णता आणि उत्तेजना शिगेला पोहोचली. अस्मिताने तिच्या हातांनी माझ्या मानेला विळखा घातला होता. तिचा तो नक्षीकांत चहारलेला देह माझ्या मिठीत पूर्णपणे झोकून दिला होता. तिच्या नाजूक हातांनी माझ्या पाठीवर घट्ट पकड घेतली होती, जणू तिला तो क्षण कधी संपू द्यायचा नव्हता. दोघांच्या मनातील संयमाचा पान आता पूर्णपणे फुटत चालला होता. माझी नजर तिच्या मानेभोवती त्या लहानशा तिळावर गेली. माझे ओठ तिच्या ओठांवरून बाजूला केली आणि तिच्या गळ्यापाशी नेले. तिच्या मानेजवळ माझ्या श्वासांचा स्पर्श होताच तिने आपले डोळे मिटून घेतले, जणू तो क्षण कायमचा तिथेच थांबवावा. तिच्या गळ्यावरून खाली उतरणाऱ्या माझ्या ओठांनी तिला पूर्णपणे बेभान करून टाकलं होतं. तिच्या शरीरातून निघणारा तो उबदार उच्च श्वास माझ्या चेहऱ्यावर आदळत होता. बाहेर कॉलेजच्या मैदानावर मुलांचा किलबिलाट सुरू होता, पण आत या एकांतात आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमाच्या अनोख्या प्रवासात इतके दूर निघून गेलो होतो की आम्हाला कशाचीच भान आता उरली नव्हती. तिच्या शरीराची ती कांचनकांती आणि तिची ती मादकता माझी अधिकच वेळ लावत होती. मी माझा हात तिच्या कमरेभोवती वळवला. तिची ती लवचिक आणि मौशार कंबर माझ्या हाताच्या विळख्यात अजूनच सामावली गेली. तिच्या कमरेभोवती माझा विळखा घट्ट झाला आणि तिने आपला चेहरा माझ्या खांद्यावरून लपवून स्वतःला पूर्णपणे माझ्या स्वाधीन करून टाकलं. आमचे लयबद्ध श्वास आता एक वेगळीच रणिगी गात होती. तिच्या शरीरातून येणारा तो हलकाचा घामातलेला सुगंध आणि आमची ती रेशमी जवळे संपूर्ण वातावरणाला कामुक आणि मादक बनवत होती. दोघांच्या श्वासांची उष्णता एकमेकात मिसळत होती, जणू बर्फाला आगीचा स्पर्श व्हावा आणि सर्व काही तिथेच विरघळून जावं.